बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं। एका लोकप्रतिनिधीचा अशा प्रकारे खून झाल्यानं फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली। गावागावातून निषेध व्यक्त झाला होता तर न्यायासाठी जोरदार मागणी सुद्धा करण्यात आली। या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड हा न्यायालयीन कोठडीत असून तपास यंत्रणा अधिक आक्रमकपणे हालचाली करत असल्याची माहिती समोर येते। पण आता वाल्मिक संदर्भात आणखीन एक महत्त्वाची घडामोड समोर येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते। सगळं सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी सुद्धा वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले। या प्रकरणात आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। तपासादरम्यान विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांचा गोपनीय जबाब नोंदवण्यात आला असून या जबाबामुळे प्रकरणाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी दंड प्रक्रिया संहितेचा कलम 164 अंतर्गत दिलेल्या जबाबात वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या मुलांचं सुद्धा नाव घेतल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे तपास यंत्रणा आणखीन या दिशेने अधिक तपास करत असून पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी दिलेल्या जबाबात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचं सुद्धा नाव घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे हा जबाब तपासासाठी निर्णायक ठरू शकतो अशी शक्यता आता वर्तवली जाते। या घडामोडीमुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात। दरम्यान दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड त्याच्या निकटवर्गीयांची आता नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी सुद्धा होणार आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली SITनं वैज्ञानिक चाचण्यांवर भर दिला आहे। मुंबईतील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत कराड याच्या घरी काम करणारे दोघे आणि त्यांचे एक मित्र अशा तिघांची चाचणी होणार आहे आणि त्यापैकी दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग केली जाणार आहे। या प्रकरणातील संशयित गोट्या गीते अद्याप फरार असून त्याच्यावर मोकोका लागू आहे आणि तांत्रिक पुरावे कमी मिळाल्यानं SITनं वैज्ञानिक तपासाचा मार्ग स्वीकारलाय। आतापर्यंत सुमारे 200 जणांची चौकशी, 150हून अधिक संशयितांची पडताळणी आणि 500 पेक्षा जास्त कॉल डिटेल्स या केसमध्ये तपासण्यात आले। 12 जणांची मानसशास्त्रीय तपासणी सुद्धा या संदर्भात पूर्ण करण्यात आली आहे। महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्यानं आर्थिक व्यवहारातून हत्या झाली का यासह प्लॅटिंग, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक कारण अशा सर्व अंगांनी तपास सुरू आहे। 6 जणांच्या नार्को चाचणीला सध्या परवानगी मिळाली असून अहवाल आल्यानंतरच हत्येचं नेमकं कारण आणि आरोपीबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। सध्या वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुद्धा त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुढील काही दिवसात या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये। एकीकडे वाल्मिकच्या मुलाचं नाव आणि दुसरीकडे आता सर्व वैज्ञानिक चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर या हत्येचा नेमका सूत्रधार कोण आणि या खुनामागचं खरं कारण काय होतं हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तपास अंतिम टप्प्यात असताना प्रत्येक घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। तुम्हाला काय वाटतं, या वैज्ञानिक चाचण्यांमधून खरोखरच सत्य समोर येईल का आणि या प्रकरणात नेमका मास्टरमाइंड कोण ठरणार असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।